हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तो आता कसं आहे ना, उद्यापासून आज 31 आहे आणि उद्या आहे 1 तारीख, 1 जानेवारी. मग 1 जानेवारीमध्ये आता असं वाटतं की यावर्षी भेटावं नवीन लोक, काही ना काही चांगले. या जुन्या वर्षात आता हे लोक जुने झाले. नाही ना, जुने लोक नाही विसरायचे कधी, पण जुने लोक चांगले पाहिजे. नाही तर काय, जुने लोक आपलाच गेम करून जाते. ब्लॉग बनवणार होतो पण मग खेळायलाच गेलो नाही. खेळायला गेलो होतो पण मग एवढं काही खास हे झालं नाही. म्हणजे खेळा ना म्हणजे चालू बंद असं करता. उद्यापासून काही काही लोकांचा फायदा होईल, काही काही लोकांचा लिटोटा होईल. उद्यापासून जिमवाल्याचा फायदा येईल, काहून की मग सगळे भाऊ येतील जिम मारायला येतील. एक दीड वर्षाची फी, 1 वर्षाची फी भरून 4-5 दिवस येतील आणि मग नंतर जिममध्ये. मग तसा उद्या लोकांचा फायदा होईल, चांगला आहे. जिमवाले लोकांचा फायदा आहे ना, असं वाटतं ना. उद्या एखादी जिम असली पाहिजे आपल्याजवळ बी, म्हणजे की चांगला आपला बी फायदा होईल चांगला असाच. गेमिंग मस्त खेळावं, पबजी. पण सध्या असं इथं रेंज बी येत नाही. इथं चांगली जागा आहे बसायला, तर इथंच ती रेंज येत नाही. आणि बाकी सगळी घरात रेंज येते. इतकं तर भारी विषय आहे घराचा. घरच्या बाहेर गेलं तिथं सीड्यावर बसलं तर तिथं गेम येते, तिथं रेंज येते. सॉरी, तर तिथं मोबाईल म्हणलं काही दिसत नाही. बंदल मारो का आपल्याच बंदल मारो काही समजत नाही. त्याच्यामुळे तिथं काही बसून खेळता येत नाही. असं वाटतं मग लाईव्ह स्ट्रीमिंग गेमिंग करावं, पण मग कसं गेम खेळा, मग त्याच्यात लाईव्ह स्ट्रीमिंग असेल ते भारी वाटतं जरसं. हे काय नसतं यायचं बोलायचं, त्याच्यात तेवढं खास नाही. आज सगळे जातील पार्टी गिटी करायला मस्त. कोण जाणारे काय माहिती. जे जाणारे कमेंटमेंट टाका, मला बी बोलवा, मेसेज टाकून पाठवा. फक्त पैसे गिशी देणार बरं. ऐसा मत करो मेरी जान. पैसे सध्या माझ्याकडं, त्याच्यामुळे मी सध्या शांतच आहे. जेवढं आपल्याकडे पैसे येत नाही तेवढं आपण शांत राहतो. जेव्हा एकदा पैसे आले की मग आपण कोणाच नाही ऐकत. मग आता हे नवीन वर्ष लागणार आहे उद्यापासून, तर मग कोण काय ठरवेले, काय करायचं, काय तर म्हणते ते काय करणार आहे. रिव्होल्युशन काय ठरवेले तुम्ही पुढच्या वर्षाच्या, हे करायचं नाही ते करायचं नाही. आमच्या दिदीन बी ठरवलं. दिदीन कुठतरी लिहून टाकलं, भाई वाचलं असतं माहिती. इथंच कुठतरी बुक होती तिची, पण ती उचलून ठेवली तिनं. दाखवली असते तुम्हाला. तुमचा मी तर असलो असतो, पण तुम्ही असले असते. पण कसं आहे, कुठे मम्मी ती बुक कुठे आहे? दिदीन ठेवेल आत्ताची इथं. ती दिदीन ठेवेल बुक कुठे इथं? हा शब्द नाही पाहिजे. पाव मागच्या डायरेक्ट या वर्षात कटिंग केली होती, तर डायरेक्ट आता पुढच्या वर्षात कटिंग करू आलो. हाय कोणी एवढं लॉंग टाईम कटिंग न करणारा? मी सापडलं 25. I am rich, I am helpfully, I have supporting people, I am my कैसे म्हणून राहिलं. I am very good in my months. 60,000 मंथली रुपीज. I am 20. दोनदा कसं काय रे? एकदाच पेमेंट घेणार, दोनदा कशी पेमेंट घेणार तू एकाच महिन्यात? 50,000 पर मंथ. ओके, अंडरस्टँड. आय एम द बेस्ट पर्सन इन बापरे. मम्मी दिदीने दिलं की आय एम द बेस्ट पर्सन और ICON इन माय फील्ड. फील्ड खाली लिहिलं म्हणून वाचली. आय एम हॅपी विथ माय फॅमिली. ओके, पण फॅमिली कुठं हॅपी आहे? तूच हॅपी आहे ना. I am the happiness vision and myself. I am rich. I am helpfully. Okay. या 50,000 पाहिजे महिन्याचे. एकदा म्हणते 60,000 पाहिजे. 50 आणि 60 म्हणजे 1,20,000. तुम्हाला किती पैसे पाहिजे सांगा फक्त महिन्याला, मी पाठवतो तुम्हाला. स्कॅनर काढा, नंतर टाका, नाही टाक सांग लगेच. सध्यामध्ये परिस्थिती जर चिकाटीची. फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. केसाची तो एकदम बेकार विषय केला रे बा. ते तर सांगूच नका. न्यू इयर, न्यू गोल्स अँड न्यू रिझल्ट. ओके, साल बढेगा किस्मत नाही. न्यू इयर विथ आई बाबा. दिस इज बी गुड. दिस इज माझा मित्र. मग काही मित्र 31ला असे दिसतील, काही मित्र चांगले दिसन. फक्त मी एकही चुपचाप की घरी बसीन.
असा व्हिडिओ बनवू आपण लवकरात लवकर. बेटा मारत तिथे खाला ऑस्ट्रेलिया बी काय बेकार मारू राहिली भाई त्याची बॉलर. अरे त्याची बॉलर बी काय नाव ते निथन लायन आणि ते अजून कोणतं तरी गरबरे का बर्गरे काय माहित बहुते. अरे कहना क्या चाहते झाले ते आता याच्यासाठी क्वालिफाय होऊन गेले ते साठी. हे नाही भेटलं राव आपल्याला. ते 7 जानेवारी नवीन वर्षाची पहिली हार दाखवतील ते आपल्याला नाही तर त्यांचे बॉलर खेळून जाते तो विषय यार अलगच येणार बोलतो याचे बॉलर्स मारते डायरेक्ट. बॉलंड बी किती मारतो रे स्कॉट बॉलंड पागल झाला ते. तू किती बॉल खेळतो भाई 100 बॉल तर खेळले असेल तर मागचे आत्ता काल परवा पॅट्स कमिंग बी घेऊन राहिलं. अरे ते पॅट्स कमिंग बी अरे याने फिल्डिंग बी किती भारी लावून राहिली. आता नेथन लायन ते हे खेळून राहिले दोघं जण तर फिल्डिंगमध्ये पुढं लावायची ना तर ते दिले सगळे मागं पडून काहून ते मारते अरे तुम्ही मारते जा त्याच्या टायमाला 10 केलं बाबर ते सगळे एक बॉलर सोडून कीपर बी पुढं होता. फक्त बॉलर लास्टली फक्त बॉलर मागं होता बाकी सगळे प्लेयर आतमध्ये होते. किती विषय गेला बाबा करा काहीतरी असं काढा यार. स्ट्रेस हेड बी मारून चालला त्याचं नावच नाव काढू रे. बस हवा निकल गई. त्याचं नाव काढे मग रागेल डायरेक्ट. बेकार मारता होते RCB बी का मारलं होतं ना मुंबईला RCBला चेन्नईला नव्हतं मारलं वाटतं तरी मारायला पाहिजे होतं. कभी लगता है कि आप उन्हीं भगवान है. सगळ्यांनाच मारतात मग ते तुफान साल बडेगा किस्मत नाही. अरे हे तर वाचलं आपण. काय म्हणते तुमचे पाहुणे रावणे काय म्हणते तुमचे चांगले लोक काय म्हणते तुमचे हिटर्स तुम्हाला काय म्हणतो पियुष काय म्हणतो आयुष काय म्हणतो बॉबी काय म्हणतो यश काय म्हणतो आमचा टपटी डॉन म्हणतो आबी. जेवढ्याची नाव घेतली का त्यांनी जर हा व्लॉग पाहिला तर काहीतरी कमेंट करा बा. तुम्ही कमेंट नाही केली तर मला समजा मग तुम्ही व्लॉग पाहत मग तुमची मजा. जायचा प्लॅन होता सगळं कॅन्सल मग लक्षात ठेवा बेटा. मग आनंद याद रखताय तुम भी याद रखो. भैया ब्लॉग पाहिला नाही मला काही समजा कहून की तुम्ही कमेंट करता आणि जर समजा कमेंट्स केलं नाही तर मग विषय होईल. मग विषय झाला तुम्ही लक्षात ठेवा. आता किधर किधर जाने का है ना तुम्हारे को सब बात होता. मैं क्या सोपा दिख रहा है तुम्हारे को. मैं बहुत डेंजर आदमी. अरे 31 को येतं तुम्हाला द्या 31चा. तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि तुमच्या फॅमिलीला बी हॅपी न्यू इयर. ओके सो ब्लॉग मी इथे एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. ओके तेवढं काम करा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मग लाईक करा आणि मग काय म्हणते शेअर करा. ओके तो ब्लॉग मी इथे एंड करतो. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच येईन डायरेक्ट. आज विषय आतापासून विषय खतम होणार डायरेक्ट विषय हे होणार आहे उद्याच ब्लॉग. ओके बाय ठीक.